भूमी पवित्र ही तांबडी माती आई आहे, ही देश माता आहे, हिंदू माता आहे, भारत माता आहे। मग ही भारत मातेतून आपण जन्माला आलेलो आहे। आपल्याला जवानी पाहिजे, जवानी आहे तर जिंदगी आहे। अंडरस्टँड? जवानी आहे तर जिंदगी आहे। जवान ज्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगात जर ताकद असेल तरच ही वाढती लोकसंख्या पोटाला पोटभर खाईल, नाही ती देशातली लोकसंख्या उपाशी मारणार, तुम्ही जगणार। मग ही माती जी आहे हिला कष्ट करण्यासाठी ताकद पाहिजे। वेल्थ इज हेल्थ, शरीर एक धन आणि संपत्ती आहे। बसायची व्हिडिओ घेतो की मग ती जी संपत्ती आहे ही संपत्ती कष्टाने मिळते। विचार बदला, प्रगती बदली। तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, शिकेल तो टिकेल, थांबला तो संपला। गती म्हणजे प्रगती, विचार बदला, प्रगती बदलेल। आज तुम्ही सगळ्यांनी विचार बदलायचा। मग आपण आपली जिंदगी जीना है तो शेर का बच्चा पैदा होता है, जंगल का राजा बनता है। शेर का बच्चा पैदा होता है, जंगल का राजा बनता है, उसे इलेक्शन की जरूरत नहीं। तर ह्या तांबड्या मातीतून आपण वाघ जन्माला आलेलो आहे। शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं, संभाजी महाराजांनी सिंहाचं दात मापलं। मग त्याच्या अंगात जी ताकद होती तेच आज आपल्या अंगात ताकद आहे। ह्यासाठी नियमित व्यायाम, हे सगळं करण्यासाठी आधी आपल्याला आवड पाहिजे। मी पैलवान ड्रीम, माझं तुमचं स्वप्न आहे मी मोठा पैलवान बनणार, मी दंड चांगला वाजवणार। अंडरस्टँड? समजलं? मग दंड वाजवण्यासाठी ताकद पाहिजे। मग ताकद पाहिजे त्याला नियमित व्यायाम पाहिजे, आवड पाहिजे, ऐपत। आता तुम्ही पैलवान बनणार हे तुमची ऐपत पाहिजे ना। रोज एक ग्लास दूध शिळीचं प्यायची ऐपत, 2 शेरडं पाहिजे। शाकाहारी पैलवान लगे म्हणतो सतपाल, शाकाहारी भाजीपाला, फळे फुले सुगंधातून मांसाहारी पदवान लगे बनत नाही। हे आपण वाघाचं पिल्लं आहे, ह्या तांबड्या मातीतून आपण जन्माला आलोय। मग आपला शेर का बच्चा वाघासारखा जन्मायचं, मरायचंच नाही कधी। फक्त हा हात हाय कोणावर टाकायचा नाही। आपल्यावर जोपर्यंत हात पडत नाही तोपर्यंत आपला हात कोणावर टाकायचा नाही। तोंडातून आई व्यतिरिक्त शिवी कोणाला द्यायची नाही। तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। व्यायामाचं रेकॉर्ड पाहिजे, आवड पाहिजे, ऐपत, जिद्द, चिकाटी, मेहनत, पक्कड, आराम पाहिजे। शरीरात स्वच्छता पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, नम्रता पाहिजे, नको दादागिरी। त्याला कुठला तरी मार्गदर्शक पाहिजे। पूज्य तोची माता गुरुचे चरणस्पर्श दे भगवंता। मग हे चरणस्पर्शाची आपल्याला जी विद्या येणार आहे, मल्लविद्या, ही बाल मल्लविद्या आहे। मग तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। एक दिवस शेर का बच्चा मोठा बनायचं आहे, तालुक्यातून निवड करायची, जिल्ह्यातून निवड करायची, महाराष्ट्र केसरी व्हायचं, हिंद केसरी व्हायचं, आशिया क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायचा, ऑलिम्पिकला जायचं। परंतु मी बनणारच असं ड्रीम, स्वप्न पाहिजे। आता मी महाराष्ट्र चॅम्पियनमध्ये 61 किलो गटात 2017ला दुसरा आलो। आता माझं अजून माझं स्वप्न आहे मी पहिला येणार। त्यासाठी मला 4 किलो वजन कमी करावं लागलं। किती? 61मधनं आता मी 58 ठेवणार। हे जे स्वप्न आहे याला माझी 5-7 वर्ष गेली। हे जे आपलं ट्राय अगेन ट्राय, जो शिकेल तो टिकेल, प्रयत्न करा, यश जवळ आहे। सकाळचा सूर्य इकडं होतं, संध्याकाळचं इकडं मावत, तसं जननी जन्मभूमी आपण जवान आहे। आज ना उद्या आपण मोठं होणार आहे, आपल्याला मुलं बाळ होणार आहेत, आपण संसार करणार आहे। उसनं कोणाला काय मागायचं नाही। भारत हा शेतीप्रधान, शेतकऱ्याचे पोर आहे, शेतीच पिकवायची, काही करायला नोकरी नाही, चाकरी नाही। भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यासारखं राहायचं, पारतंत्र्यात जायचं नाही। नोकरी भिकाऱ्यानं करायची असते, चाकरी कुणी करायची ज्याला शेती नाही त्यांनी। स्वातंत्र्य झालं मग तुला सही करण्याचा अधिकार आहे, परंतु काचेच्या पिंजऱ्याच आहे, परंतु 8 तासाचा तो गुलाम आहे। मग देशाला स्वातंत्र्य गुलामगिरीतून मिळाले ब्रिटिशकालीन। माझ्याकडे अजून 1944 सालचा एक पैसा आहे, तुम्हाला दाखवीन। 1944 सालचा मी स्वातंत्र्यात जन्मलेलो आहे। स्वातंत्र्य कसं? पण मर्द पाहिजे, मर्दाला मर्द। तर ह्यासाठी जी क्रीडा आहे ना, हे क्रीडा ह्यात रेकॉर्ड ब्रेक डाऊन करायचं। स्पर्श, नुसता मातीचा स्पर्श असतो। आता मल्ल पैलवानात फरक आहे। बिजली मल्ल बनायचं, हात लावस तर घडी करोस तर टाकला, हात लावस तर घडी करोस तर, असे काही डावपेच आहेत। हे डावपेची ही मल्लविद्या आहे, वेगवेगळी पद्धतीचे। कोणी आता काही पूर्वी मी दंड नुसता दंड वाजवस तर ती
भिवून पडायचं आणि मग पडल्यावर त्याला नुसतं पूर्ण पाय टाकायचं. तसं हलगीवाल्याला 10 रुपये देऊन 7 रुपये देऊन ते हलगी मारायची घाई असते. त्या घाईवर नाचिवलं की आता सायराटमधलं गाणं लागलेलं की पोरं उड्या मारते. खरं आहे खोटं आहे? तसं ही कुस्तीतली जी विद्या आहे, जवानी आहे, जवानी जिंदगीवर टिकावली पाहिजे. आता मी 79 वर्षाचा आहे. माझ्या मुलांना मुलं 10 आहेत. 2 नात सून आल्या, 2 नात जावायला, 4 लग्न आलेले. शेवटचा नातू 10वा आहे, 3रीच आहे. कळलं का? एक हाय